आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तोच राग ती अनुच्या मनावर पण बिंबवेल. मला भीती वाटते. प्लीज काहीतरी कर आणि फाइंड आउट कर कुठे गेलेत ते. प्लीज प्लीज. हे बघ, मी मंगलताईंशी बोलते. सुंदरींनी त्यांना सांगितलं असेल ती कुठे गेली ते. तू धीर नको सोडूस आदित्य, शांत राहा. ही सुंदरी अजून काय काय करणार आहे कळत नाही मला. आलो आपण. किती मोठं घर आहे. अनु मॅडम, काय झालं? हे घर कोणाचं आहे? का तुम्हाला नाही आवडलं? नाही नाही, खूप छान आहे अगं, म्हणून विचारलं. चला आज जाऊया. अनु मॅडम, उघडा घ्या. अनु मॅडम, हा काय आवडलं ना घर? म्हणजे छान आहे ना? हो, घर खरंच खूप छान आहे. सांग ना सुंदरी, कोणाचं घर आहे हे? माझ्या एका खास मैत्रिणीचं आहे. तिच्या लहानपणी ती आणि तिची आई या घरात राहायचे. मी म्हणलं आपल्याला चेंज हवा होता तर इथेच यावं तिच्या घरी. आवडलं तुम्हाला घर? Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Above the world so high, like a diamond in the sky. Yeah! Johnny, Johnny. Yes, Papa. Eating sugar? No, Papa. Then
smiling like. No, Papa. Open your mouth. Ha ha ha. काय झालं मॅडम? आवडलं तुम्हाला पुस्तक? हो हो, पण हे लहान मुलांचे पुस्तक आहेत. या घरात कोणी लहान मूल होतं का? सांगितलं ना मी तुम्हाला, माझी ती खास मैत्रीण तीच राहत होती इथं. ऐका ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दरवाजाची कडी काढूनच ठेवली होती. ठीक आहे, 1 मिनिट. अनु मॅडम, हा, तुम्ही यांना ओळखता? ओळखलं? नाही, नाही ओळखलं मी यांना. अगं मी अनु मॅडम, तुम्ही आता खूप थकला असाल, आपण खूप वेळ झालं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा फ्रेश व्हा, पाणी वगैरे घ्या. मम्मा मला फिरायला घेऊन चल ना. नाही नाही नाही, हे कोण बोलताय? कोण बोलताय? प्लीज प्लीज बोलू नका, प्लीज. अनु मॅडम, काय झालं? का बोलताय तुम्ही? अनु मॅडम, तुम्ही का बोलताय? काय झालं तुम्हाला? का बोलताय? प्लीज प्लीज बोलू नका, प्लीज. अनु मॅडम, शांत व्हा, प्लीज बोलू नका, प्लीज प्लीज बोलू नका, प्लीज प्लीज बोलू नका. मॅडम काय झालं? काय झालं? कोणाला बोलू नका म्हणताय? काय झालं? सुंदरी, मला ना एका मुलीचे आणि तिच्या आईचे आवाज ऐकू येतोय. म्हणजे ना मला असं वाटतं की मी या घरात पहिले आले. हे घर ओळखीचं आहे, हे घर माझं आहे. माझं घर, हे घर कोणाचं आहे? हे घर कोणाचं आहे? ही पुस्तकं कोणाची आहेत? खरं सांग, कोणाचं आहे सगळं? ती आई कोण आहे? ती लहान मुलगी कोण आहे? सांग ना, कोण आहे ही आई? कोण आहे? चला माझ्या बरोबर, चला. इथे का आणलंयस? ही कोणाची रूम आहे? अनु मॅडम, तुम्हाला गेले काही दिवस झाले जे स्वप्न पडतंय किंवा जे भास होत आहेत, ज्यात तुम्हाला दिसतंय की एक लहान मुलगी आहे आणि एक आई आहे, त्यातली ती लहान मुलगी तुम्ही आहात. आणि ती आई म्हणजे सुधा मॅडम, तुमची आई.
ही माझी मम्मा आहे? अगं हीच तर मला स्वप्नात दिसते, हिचेच भास होत आहेत मला. सुंदरी सांग ना, ही कुठे आहे? मला मम्माला भेटायचंय, सांग ना मम्मा कुठे? अनु मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा आणि प्लीज तुम्ही मन घट्ट करा. म्हणजे 5 वर्षांपूर्वी सुधा मॅडम म्हणजे तुमची आई आपल्याला सगळ्यांना सोडून देवाघरी गेली. मम्मा 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 तू का गेलीस ग? मम्मा मम्मा प्लीज अनु मॅडम मम्मा मॅडम प्लीज शांत व्हा. हे बघा, मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होत असणार आहे, पण आता जे झालंय ते आपण नाही बदलू शकत. तुम्हालाच थोडं धीरानं घ्यावं लागेल. आपल्याला सध्या याच गोष्टीचं समाधान मानून घ्यावं लागेल की आता हळूहळू तुम्हाला गोष्टी आठवत आहेत आणि कदाचित हाच सुधा मॅडमचा म्हणजे तुमच्या आईंचा आशीर्वाद असू शकतो ना. आणि मला खात्री आहे हे आठवलं ना, आता सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू आठवायला लागतील. चला घेऊन चला. उभे काय आहे? चल ना. रे गाडून टाकीन हितच. चल चल. साहेबला हुकूम देते. ए असायला काय झालं? फाशी होणार या विचाराने वेड्याचा झटका आला. साहेब झटका खात नसती, देत असती. आता असला झटका लागणार आहे ना तुम्हाला, बघतच बसा. हात खाली घ्या आणि चल. तुला न्यायला यम आलाय ना रेड्यावरून, त्याला इशारा देते. काय? पाटील इकडे जा.
टाकीन. हात सोड, हात सोड नाही तर मारून टाकीन हिला. साहेब तोड तिला नाही तर गोळी घालेल. बेड्या खोलायला सांग नाही तर हिथल्या इथं मारून टाकीन. नाही विचार कसला करतोय? बेड्या खोलायला सांग. हे बंदूक खाली घे. मागे जा. मागे जा. लवकर तिची माहिती काढा. आता तिला आणि अख्ख्या शहराला कळलं पाहिजे की साहेब चिडल्यावर काय होतं ते. निघा. ही प्लेट मला देते का? घे. थँक्यू. अनु कोणाचं ताटे हे? मधूच. अगं बघ लाईन लावून घ्यायचं ना. बघ सगळी मुलं लाईन लावून घेतात ना. राजा काय घेतलं असं? मला खूप भूक लागली होती. तू ना लब्बड लब्बड. जा जेवून घे. दादा सगळ्यांना देऊन झालंय का? हो मॅडम. शिवा काय हे मातीतून खेळून आलाय? आधी हातपाय धु आणि मग जेवायला बस. झालं का जेवून? काय चाललंय? साहेब सुंदरी घरी किंवा ऑफिस मध्ये नाहीये. मग ती एका अनाथाश्रमात गेलीये. ही सुंदरी आहे ना स्वतःचं घर सोडून बाकी सगळीकडे उंडारत असते. आता तिथं कशाला गेली कडमडायला? सरकारी की पर्सनल? बहुतेक पर्सनल. कारण ती एकटी नाही गेली आहे सर. तिच्यासोबत 2 बायका आहेत. एक तिच्या घरातली आणि एक ती तिला आपण पकडून ठेवलं होतं ती. हा बघा आपल्या माणसाने फोटो पाठवलाय. अनु चला चला लगेच चला त्या अनाथ आश्रमात. आता त्या सुंदरी बरोबर त्या बिचाऱ्या अनुचा पण जीव जाणार आहे. थांबा 1 मिनिट. त्याच्या आधी मला एका माणसाला फोन करू दे. सुंदरी अनुला कुठे घेऊन गेली कळत नाही. आज दुसरा दिवस उजाडत आला. नो नंबर. हॅलो कोण आहे? कसा आहेस आदित्य? की अंकित? काय म्हणू? साहेब तू? मीच साहेब. पण तू तर जेलमध्ये होती ना? अय मला जेलमध्ये डांबणारा अजून जन्माला यायचंय. साहेब पळाली. माझं सोड. तुम्हाला एक काम सांगितलं होतं ते काम झालं नाही. सुंदरीला या शहराच्या बाहेर काढायला सांगितलं होतं. का नाही झालं काम? नाही मी तेच काम करत होतो. पण त्यांनी तुला अटक केली. तू जेलमध्ये गेलीस. त्यानंतर अनुला घेऊन ते घरात आले. तर सगळं अवघड झालं आता मला. कुठेच मग आता सुंदरी आणि अनु? माहित नाही कुठेतरी गेल्या आहेत त्या. पण साहेबला माहिती आहे. आज संध्याकाळपर्यंत पोहोचेल मी त्यांच्याकडे. मग ती सुंदरी आणि तिच्या सोबत असलेले सगळे
सगळेजण माझ्या हातून मरणार आहे. ऐक माझ्या अनुला काही झालं नाही पाहिजे. मी आधी सांगतो माझ्या अनुला काही झालं नाही पाहिजे. अनुला काही झालं ना तुझा जीव घेईल नाही. असं मग तुला आता मी एक पत्ता पाठवतो, तिथं पोच लवकरात लवकर आणि घेऊन जा तुझ्या अनुला. सुंदरी अनुला घेऊन अनाथ आश्रमात का केली? हॅलो साहेब, 14 मिनिट राजेश्वरी पळाल्या. काय? अरे अशी कशी पळाली? तुम्ही काय करत होता? झोपलेलात का? हे बघा, कोणत्याही परिस्थितीत शोधून काढा तिला, समजलं? कोणत्याही परिस्थितीत, आणि मला अपडेट देत राहा. चला. साहेब पळाली हे सुंदरीला सांगायला, कारण काही करून साहेब पहिलं सुंदरीच्याच मागावर जाणार आहे. सुंदरी तर आश्रमात गेली. शेट, ही सुंदरी फोन का उचलत नाहीये? नाही, साहेबच्या अगोदर मला पोचायला हवा. आज माझी सावी मला आई म्हणणार. गाडी मागे घे, गाडी मागे घे. ऐकायला येत नाही का तुला? गाडी मागे घे. मागे हो, मागे हो, मागे हो. चल मागे चल. चल मागे. साहेब सोडणार नाही तुला तुम्ही. काय रे डीजे, आश्रमात चालला होतास तुझ्या सुंदरीला वाचवायला? आधी स्वतःला तर वाचव, आणि जर वाचलास तर मोजून 5 मिनिटावर आहे आश्रम. ये नाचत नाचत वाजवा रे आता बेंजूक. धाकधुकी ठेवा, कारण सुंदरीला खांदा हाच देणार ना. आता ती मेली म्हटल्यावर या आशिकचा जीव पण जाईल थोड्या वेळात.
अय बघताय काय? सुरू करा या डीजेचा ऑर्केस्ट्रा. आता सोडणार नाही मी साहेब. छान दिसताय. सुंदरी, आपण सावीला सगळं सत्य सांगून सोपं करत नाही होत ना ग? असं का बोलताय तुम्ही? सावीसाठी तर आपण एवढी घाई केली ना, म्हणजे एवढी रिस्क घेऊन आपण ही ट्रिप केली, आणि आता तर तुमची मेमरी पण परत आली. मग असं का विचार करताय? माझी मेमरी परत आली म्हणून तर म्हणतेय मी. सुंदरी, मला माहितीये तू माझ्यासाठी सावीसाठी खूप केलंयस. सावीला जरी जन्म मी दिला असला ना, तरी सर्वार्थाने तू तिची आई आहेस. म्हणून तू मला दोघींना वेगळं करण्याचा अधिकार नाहीये ना मला. आणि मला माहितीये मी जर सावीला तुझ्यापासून लांब घेऊन गेले ना, तर सावी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. तुम्ही दोघेही नाही राहू शकणार एकमेकींशिवाय. अनु मॅडम, हे खरंय की सावीला मी जन्म दिला नसला तरी तिला मी माझ्या पोटच्या लेकीप्रमाणे मोठं केलं, तिला सांभाळलं. आणि आता ती जेव्हा माझ्यापासून लांब जाणार आहे, मला या गोष्टीचा त्रास तर होणारच आहे. पण काही झालं ना तरी ती तुमची मुलगी. तुम्ही जर कोमात गेल्या नसत्या किंवा आदित्यने तुम्हाला पळवून नेलं नसतं, तर तुम्ही तिच्या बरोबर असत्याच ना. तुम्ही नव्हता म्हणून मी होते. ती तुमची अनमोल ठेव आहे, जे तुम्ही माझ्याकडे दिली होती. मग ती माझी मुलगी कशी होईल? सुंदरी, अहो मी जर अशा गळ्याला तर कसं चाल? नाही धनंजय, अहो मी फक्त एक आई आहे. मला एवढंच कळते की माझं लेकरू आतमध्ये मरणाशी झुंजतंय आणि मला काहीच करता येत नाहीये. हे काय होऊन बसलंय धनंजय? सुंदरी, प्लीज प्लीज स्वतःला सांभाळा. रडू नको सरू. हे बघ, रडणं थांबव. आपली सावी बरी होणार आहे का? कृष्णा, मला घटनास्थळी जावं लागेल. इकडे गोळीबार झालाय आणि त्यात साहेबही मृत्युमुखी पडली आहे. मला फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील. सुंदरी, तुम्ही प्लीज काळजी घ्या. धनंजय, अनु मॅडम येते का? अनु मॅडमला तुम्ही प्लीज शोधून काढा. हा, मला माहिती ते माझी वाट बघत असणार आहे. प्लीज त्यांना शोधून आणा. प्लीज प्लीज धनंजय. आणि मी काय करू? आदित्य,
नाटक का करतेस तू? अनुवर प्रेम करण्याचं नाटक का करतेस तू? अनु तर गेली ना, गेली. तुझ्यामुळे सगळं संपलं. तर एका ठिकाणी माझी मुलगी मृत्यूशी झुंज देते आणि दुसऱ्या ठिकाणी माझी अनु. तुम्हाला माहितीये अनु कुठे? माहितीये अनु कुठे? बघायचंय तिला? बघ माझी अनु. डॉक्टर 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 काय झालं? सावी कशी आहे डॉक्टर? मी आता काही सांगू शकत नाहीये. ती आउट ऑफ डेंजर आहे का? वेडी झालेस का काय? माले माले हे माले माले सावी कशी का? सांग ना सावी कशी माझी? हा सांग ना माले, सावी कशी माझी? बोल, तू काही बोलत का नाही? माझी सावी कशी? सांग ना मालू, मालू बोल ना, माझी सावी कशी आहे? नाही नाही सावी, हे सावी, तुला काही त्रास होत नाहीये ना? तुला बरं वाटतं ना आता? हे बघ, काळजी नको करू, हा आई आहे ना? ऐका, पेशंटला जरा आराम करू दे. हो हो डॉक्टर. सावी बाळा, मी बाहेर आहे, तू काळजी नको करू. मी आहे, आम्ही सगळे आहेत. हा, तू आराम कर. डॉक्टर, माझी सावी ठीक आहे ना आता? हो, सावीला आता कसलाच धोका नाहीये.
ती सुखरूप आहे, पण आता तिला आराम करू देत. तिच्या भोवती असा गोंधळ नको. तुम्ही प्लीज सगळेजण बाहेर थांबा. आम्ही बाहेर थांबतो. डॉक्टर थँक्यू. तवी आता अजिबात घाबरायचं नाही. बाबा आहेत ना सोबत. आई बाबा तुम्ही दोघं नेहमी माझ्यासोबत राहा. मला सोडून कुठेही नाही जायचं दोघांनी. प्रॉमिस प्रॉमिस. सांगा ना तुम्ही बोलत का नाहीये. प्रॉमिस. आई बाबा का रडतोय आणि त्या मावशीचा फोटो असा